आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज। सत्य हेच जे तुम धुळे तालुक्यातील लामकाणी येथील जिल्हा परिषद शाळेतील 1988-89 च्या 10वीच्या बॅचचा स्नेह मेळावा तब्बल 36 वर्षांनी उत्साहात पार पडला। जुन्या आठवणींना उजाळा देत विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा शाळा भरली। कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिवंगत शिक्षक आणि वर्गमित्रांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। माजी विद्यार्थ्यांनी शाळेला मोठ्या आकाराच्या ग्रीन बोर्ड भेट दिला, तर मराठी शाळेसाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी आर्थिक मदत ही देण्यात आली। या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम पाकळे, सचिव सुरेश पाकळे, संचालक नानासाहेब पाकळे, माजी सरपंच शोभा मराठे, माजी उपसरपंच बाजीराव महाले, सेवानिवृत्त मुख्याध्यापक के.बी. चौधरी, बी.सी. महाले, बी.एस. वाघ, लिपिक दिनकर देवरे, शिपाई बाबूराव धिवरे, मुख्याध्यापक एस.डी. बाविस्कर, मुख्याध्यापक बापू पाटील, पर्यवेक्षक पी.ए. कुवर तसेच शिक्षक एस.जी. महाले, एस.आर. मामाल, के.पी. पाकळे, के.आर. पाटील, डी.जे. होलार, एन.पी. येवले, दीपक कासार, शांताराम माजी विद्यार्थी उपस्थित होते। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिलीप कुवर, बाजीराव महाले, छगन कुवर, शिवजी बागुल आणि किशोर तरवारे यांनी विशेष प्रयत्न केलेत। नशामुक्त भारत अभियानाला 5 वर्ष पूर्ण, धौलू गावात भव्य शपथ व जनजागृती रॅली। नशामुक्त भारत अभियानाला 5 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जिल्हाधिकारी बडवाणी श्रीमती जयंती सिंह यांच्या निर्देशानुसार व सामाजिक न्याय तसेच दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाचे उपसंचालक श्री रोनक सोलंकी यांच्या मार्गदर्शनाखाली 18 नोव्हेंबर रोजी 2025 रोजी धौलू गावात सातपुडा आदिवासी नशामुक्ती अभियानाच्या वतीने भव्य शपथ व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। कार्यक्रमाची सुरुवात शासकीय हायस्कूल धौलूच्या विद्यार्थिनी, विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत झाली। या प्रसंगी डॉक्टर कृष्णा भावले यांनी नशेचे दुष्परिणाम सविस्तर समजावून सांगत सर्वांना नशामुक्तीची सामूहिक शपथ दिली। विद्यार्थ्यांना NMBA पोर्टलवर ई-शपथ देखील देण्यात आली। कार्यक्रमादरम्यान अमृतसर, पंजाब येथून जोडण्यात आलेल्या केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्री डॉक्टर वीरेंद्र कुमार आणि माननीय राज्यपाल श्री गुलाबचंद कटारिया यांच्या संदेशाचा थेट प्रसारण विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना पाहण्यासाठी दाखविण्यात आला, ज्यामुळे ते देशव्यापी अभियानाशी प्रत्यक्ष जोडले गेले। गावात नशाविरोधी जागृतीसाठी भव्य रॅलीही काढण्यात आली। मोठ्या संख्येने विद्यार्थी व विद्यार्थिनी आणि ग्रामस्थ यात सहभागी झाले होते। समाजाला नशामुक्त ठेवण्याचा संदेश दिला। या प्रेरणादायी कार्यक्रम सातपुडा आदिवासी नशामुक्ती अभियान व नशामुक्ती केंद्र धौलीचे मुख्य संचालक डॉक्टर कृष्ण बबिता रामचंद्र भावले, खुमसिंह चौहान, डॉक्टर गॅल्सीलाल भुगवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला। कार्यक्रमात विशेष उपस्थिती श्री रतनसिंह चौहान, भिलोरभाई, संजूभाई, बर्देभाई, दास ब्राह्मणे, रायमल बर्दे, सरपंच श्रीमती नर्मलाबाई, सहाय्यक सचिव बबलू चौहान, शिक्षक जितेंद्र पालीवाल, श्रीमती हेमलता गायकवाड, श्रीमती मंगला कापुरे, श्री दुरसिंग सोलंकी, ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांच्या उत्साही सहभागामुळे कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला असून नशामुक्त ग्रामीण समाजाच्या दिशेने एक मजबूत पाऊल राबविण्यात आले।